हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुरुषोत्तम भगवान की जय। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकल देवाधिदेवा कृपाळवा श्री केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापते कामिनी मोहना मदनमूर्ति तारका दरिद्राक्षिति वामनमूर्ति त्रिविक्रमा अगाये सगुणाचे निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा श्री चरणी हेच करीतसे विणवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे। पांडुरंग हरी वासुदेव हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की पुरुषोत्तम भगवान की। आज हरिवंश पुराणामध्ये भगवान विष्णूच्या प्रार्थनेकरता नारायण आश्रमातून मेरुमंदावर दिव्य सभा भरली आणि त्या सभेमध्ये पृथ्वीला सगळ्या देवांनी भगवंताची प्रार्थना करायला सांगितली। अत्यंत सुंदर विषय हरिवंश पुराणातला। या पृथ्वीवर मानव दानव आणि प्राणी यांच्यामुळे पृथ्वीला काय उपद्रव होतो। आता हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की मानव या पृथ्वीवर उपद्रव निर्माण करतो आणि उपद्रवानं पृथ्वी त्रस्त होते आणि त्रस्त झाली की मानवाच्या नाशाचं वातावरण निर्माण होतं। आता जसं तुम्हाला कळालं की ओझोन वायू कमी झाला होता, पण या लॉकडाऊनमुळे ओझोन वायू भरून गेला। आता लोक म्हणतात आर्थिक नुकसान झालं आर्थिक, पण नैसर्गिक फायदा झालाय, नुकसान नाही आहे। अहो पैसा असला आणि आरोग्य नसलं तर काही उपयोग नाही आहे। नैसर्गिकरित्या सगळं वातावरण शुद्ध होऊन गेलंय असं विज्ञान सांगतंय। म्हणजे ज्याप्रमाणे अर्थाची गरज आहे त्याप्रमाणे निसर्गाचीही गरज आहे। आपण काय करतो, निसर्गाला परतफेड करत नाही, त्यामुळे निसर्ग बिघडला की मनुष्याचं स्वास्थ्य बिघडलं। अष्टविधा प्रकृती जी आहे ती अष्टविधा प्रकृती निसर्गावर अवलंबून आहे। पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या 5 गोष्टी मानवाला पूरक आहे। पूर्वी अर्थ जास्त नव्हतं पण निसर्ग संपत्ती खूप होती, त्यामुळे माणसाला आरोग्य होतं। आता निसर्ग संपत्ती कमी होत चालली। आपण पृथ्वीच्या पोटामध्ये पर्वताच्या पोटातून इकडून जाऊन तिकडे जाऊन चाललंय आपलं। आपल्याला वाटतंय आपण ही प्रगती करतोय, पण निसर्गाच्या दृष्टीने मात्र ती अधोगती आहे।
कारण निसर्ग आहे. म्हणून वैशंपायन सांगतात जन्मेजया, त्यावेळेला भगवान विष्णूनं वर्षा कालामध्ये ज्याप्रमाणे मेघ गंभीर असतात त्याप्रमाणे भगवान मेरू पर्वतावर प्रकट झाले आणि पृथ्वीची प्रार्थना ऐकायला लागले. जटा अत्यंत सुंदर, मुक्तमणी भगवंताच्या गळ्यामध्ये, तोंडावर चंद्राची प्रभा, उत्तम उदर, अपूर्व श्रीहरीची शोभा सगळ्या देवांना दिसली. भगवंताचं वृक्षस्थळ मोठं, रोमारोमामध्ये सगळ्यांची शोभा. 2 पीत वस्त्र धारण केले होते भगवंतानं. भगवंताचं वस्त्र जे आहे ते पीत आहे, पीतांबर, पिवळं वस्त्र. पिवळं वस्त्र हे निसर्ग कारण आहे आणि भगवंताचा रंग आहे श्याम. म्हणजे आकाश तत्व आणि पृथ्वी तत्व हे भगवंताने स्वीकारलं आहे. ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेनं भगवान तिथे प्रगट झाले. त्यावेळा मेरू पर्वत रत्नमय होता. या मेरू पर्वताच्या शिखरावर सगळी सभा भरली. सूर्यनारायणाच्या तेजामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये मानसिक संकल्प उत्पन्न झाले. आता मानसिक संकल्प काय उत्पन्न झाले, तर भगवंतानी आपल्याला दर्शन द्यावं. मना सत्य संकल्प जीवी धरावा, समर्थ म्हणतात. रोज मनामध्ये असा सत्य संकल्प धरा की मला देवाने दर्शन दिलं पाहिजे. जसं जसं आपल्या मनामध्ये सत्य संकल्प येतो तसं तसं चित्त शुद्ध होत जातं. चित्त शुद्ध झाले की बुद्धी निर्भय होते आणि बुद्धी निर्भय झाली म्हणजे ईश्वर आहे हे जाणवतं. सगळ्यांनी मानसिक सत्य संकल्प धरला. आपल्या इच्छेनुसार सभेमध्ये सगळे लोक बसले, सगळे ऋतू आले. विश्वकर्मानं देवतांना बसायला आसन दिले. योग्येनुसार जो तो आपल्या आसनावर बसला. काही खालच्या आसनावर बसले. वायुदेवानं एक शब्द काढला, त्याच्या योगानं वातावरण शुद्ध झालं. आता वायुदेवाने एक शब्द काढला म्हणजे वारा वाहिला की काय चांगला दिवस उजाडला. तर चांगला दिवस उजळण्याकरता पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशात सूर्य पाहिजे, वारा वाहिला पाहिजे. सगळे आपल्या कर्मातून निवृत्त होऊन संकल्प केला पाहिजे. तुम्हाला खूप काम असेल आणि तुम्ही विचारात असेल तर वारा वाहो का उजेड पडो तिकडे तुमचं लक्ष नसतं. म्हणून मनामध्ये सत्य संकल्प आला पाहिजे की मला निसर्गापासून काहीतरी घ्यायचं आहे. आता बघा, सगळ्यांना ऊर्जा पाहिजे म्हणून सगळे फिरायला निघाले सकाळीच. कारण तुमच्या मनात आलं पाहिजे की निसर्गाचा उपयोग मला पाहिजे. जसं आपल्याला माहिती असते की त्याची तयारी करतो आणि दसऱ्याच्या दिवशी अगदी तयार होऊन बाहेर फिरायला निघतो, एकमेकाच्या भेटी घेतो. मनात रोज सत्य संकल्प पाहिजे. मला या ईश्वरानं निर्माण केलंय, मला ईश्वराचं दर्शन केलंच पाहिजे. आपल्या मनात काय असतं, लेवा माझं हे काम होऊ दे, ते काम होऊ दे. आपल्या मनात कामना असते. मना दृष्ट कामना कामान ये रे. ही जी कामना आहे ना, ही जास्त वेळ कामाला येत नाही. आपण एखाद्या वेळा भाजीवाल्याची वाट पाहतो, बऱ्याच वेळ येत नाही, अचानक येतो. मी म्हटल्याबरोबर भाजीवाला आला, तेवढ्याने आपल्याला आनंद होऊन जातो. भाजी घेतली की परत कामना दुसरी उभी राहील. म्हणून कामना एकच पाहिजे, मला परमात्म्याचं दर्शन व्हावं. आणि परमात्म्याचं दर्शन झालं की कामना नष्ट होऊन जातात. नाही ना भाजी, काहीतरी करून खा, जास्त वेळ घालवू नका. कामना भगवान प्रगट झाले आणि भगवंतानी कल्याणकारक वाचक सांगितलं की कोणाला दुःख आहे निवेदन करा. तेव्हा ब्रह्मदेवाने पुढे केलं. पृथ्वी म्हणाली, हे देवाधिदेवा नारायणा, मला रसातलामध्ये टाकलेलं आहे
आपण मला धारण करा, कारण आपण या पृथ्वीला भगवंताचा आधार आहे आणि ही पृथ्वी तिला धरा म्हटलंय. ही प्रत्येक मानवाला, पशुला, पक्षाला अमृत देते. धरामृतम. आपण समस्त भूतांना धारण करणारे आहात, भुवनाचं भरण पोषण करणारे आहात. पृथ्वी काय म्हणते, या सगळे जे हे भुवन आहे, या भुवनाचं भरण पोषण आपला पहिला हंगाम आपण म्हणतो चांगला येईल, पण त्या हंगामाच्या वेळा आणखीन इंद्र काय करेल हे आपल्या हातात नाही आहे. म्हणून ही धरा तुमच्या ताब्यामध्ये आहे. या धरेवर प्रसादरूपी यज्ञ देवा होतो. म्हणजे यज्ञ म्हणजे सत्कर्म. त्यावेळा धरेमध्ये अमृत निर्माण होतं. आपण जेव्हा चांगलं ऐकतो तेव्हा आपल्यामध्ये विचाराचं अमृत येतं चांगलं. जोपर्यंत मनुष्य काही ऐकत नाही तोपर्यंत प्रपंचाचे विचार, प्रपंच वार्ता वदता विटेना तुझ बीन रामा मजकंठवेना. म्हणून कोणी आपला मित्र भेटला ना त्याला एवढंच विचार, कारण वो आरोग्य आहे तुला, त्याला दुसरं विचारून मोठा काय करतो, मधला काय करतो, आणि पोरगी काय करते. आपण काय करतो, खर्जेवरच मीठ सोडतो. कारण आपलं चांगलं नाही, मग दुसऱ्याचं कसं आहे, त्याचं कधी तसं असलं तर आपल्यालाही बरं वाटतं, चल जाऊ द्या. म्हणून आपलं किती चांगलं असलं, जाऊ दे भाऊ, त्याची काय गोष्ट काढतो, तुझं आहे तसंच माझं आहे, याच्यातच संपवून टाकावं. आणि ते 4-5 महाराज लोक होते ना, ते म्हणून दादा तुम्ही काही प्रपंचाची गोष्ट तू सांगत नाही आम्हाला. म्हटलं महाराज तुम्ही मला विचारतात, आता मी तुम्हाला काय सांगू. कारण ही प्रपंचातल्या ज्या घटना आहे या अशाच चालू राहतात. त्याच्यामध्ये काही बदल व्हाय, आपण काय करतो त्याला गोड करण्याकरता. हा प्रपंच कसा आहे, कडू कारलं, तुपात घोळलं, साखरीत तळलं तरी कडूच कडू. म्हणजे तुपात तळायचं असतं, आपण साखरीत तळलं तरी ते कडूच कडू आहे. समजा आपण सगळे घरात मुलांकरता व्यवस्था केली, आपण एखाद दिवशी कधी बोललो पा आम्ही करू, काय तुम्हीच करता का, जगणी करा, झालं काय कारलंच ते कारलं. मुलीला आपण सगळं चांगलं पाहून दिलं, ती म्हणते का तुम्हीच करता का, माझं नशीब नव्हतं का त्याच्यावर, म्हणजे गेलं तुमचं कारलं. आणि तुम्हाला तर खूप वाटत होतं की मुलगी आपल्याला प्रमाणपत्र देईल की डॅडी तुम्ही गुड. ते हे असं आहे. म्हणून असं कोणाला भासवू नये की माझं तुझ्यावर जास्ती प्रेम आहे, माझं तुझ्यावर जास्ती प्रेम आहे, भासवू नये. आहे ते ठीक आहे. म्हणून ते म्हणतात कोणत्याही वस्तू या जगामध्ये परमात्मा आपल्यातून उत्पन्न होता. हे देवा नारायणा काय म्हणते भगवती पहा, त्वमेव कुर्वं देव नारायणं युगे युगे मम भवावतारं जगतां हितं कामान्. हे नारायणा आपण प्रत्येक युगामध्ये कामनेंचा भार उतरवतात. या पृथ्वीवर लोक कामना करून करून भार करून देतात, ओझ. हे सर्वेश्वरा आपण तेजानं आक्रंद होऊन रसातलामध्ये मला टाकतात. मी आपल्याला शरण आली आहे, माझं रक्षण करा. कारण दानव हे दुरात्मा आहे. राक्षस नेहमी पृथ्वीला पीडा देतात. हे सनातन पुरुषा मी तुम्हाला शरण आली आहे. त्वमेव शरणम सनातनम. हे सनातन असलेल्या परमेश्वरा मी तुम्हाला असली आहे. म्हणून रोज परमेश्वरापाशी शरणागत स्वीकारावं. म्हणून भगवतीचा एक मंत्र बा, शरणागते दिनार्थ परित्राय परायणे सर्वस्यात हरे देवी नारायणी नमोस्तुते. ज्याप्रमाणे परमात्मा आहे त्याप्रमाणे आदिशक्ती आहे. अनादि
अनादि अंबिका अंबिका प्रगटली भवानी. अनादि अंबिका आहे. मग ही अंबिका आहे कोण? तर भगवंताची शक्ती आहे. शक्ती, युक्ती आणि भक्ती. शरीरामध्ये पाहिजे शक्ती, संसारामध्ये पाहिजे युक्ती आणि परमार्थात पाहिजे भक्ती. ही त्रिकुटी आहे. जर परमार्थात भक्ती नसेल तर परमार्थ होत नाही. शरीरामध्ये शक्ती नसेल तर संसारही होत नाही, परमार्थही होत नाही. आणि प्रपंचामध्ये युक्ती नसेल, जसं एखाद्या बाईला युक्ती नसते, ती आता नळ येणार आहे म्हणून सगळं पाणी ओतून देते. पण एक बाई काय करते, 4 बादल्या पाणी गाळून ठेवून घेते, मग कोठी मिसळते. पाणी नाही आलं की तिला उभं घाला येतं आणि सगळं फेकून दिलं, पाणी नाही आलं की दुसऱ्याकडे पाहावं लागतं. संसारात काय आहे? युक्ती आहे. म्हणून जीवानं शिगर समर्थाने भगवंताने अर्जुनाला काय सांगेल म्हणे, भाऊ मी हातात शस्त्र धरणार नाही, पण सांगेन युक्तीच्या गोष्टी. तुम्हाला युक्ती म्हणून आपल्याला मित्र मिळाला, संत मिळाला पाहिजे. तर प्रसंग जाण्याकरता देवाजवळ शक्ती मागायची. आता परवा मी तुम्हाला प्रसंग निर्माण झालाय, हे सहन करायची शक्ती द्या. शक्ती मागायची, कारण परमात्मा शक्तिदाते आहे. परमात्मा शक्तिदाते आहे. पहा, एखाद्या वेळा आपण आजारी असतो, खूप औषध उपचार होतो, कोणीतरी संत येतो, आपल्या डोक्यावरून हात फिरवतो आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. त्या संताने काय दिली? ईश्वरी शक्ती दिली आपल्याला. विटॅमिन शरीरात गेले की आपल्याला शक्ती येते. चांगले पदार्थ खाल्ले की तरतरी येते आणि तमोगुणात्मक पदार्थ खाल्ले की तोंडाला तरतरी येते, पण शरीर मात्र खराब होतं. पहा तुम्ही, अगदी रस्सम तोंडाला तरतरी येते पण घाम सुटतो, शरीर क्षीण होतं. म्हणून हे प्रभू, आपण परमयुगातत्व आहात. काल कमल योनीतून आपण ब्रह्मदेवाला स्थापित केलंय. काल कमल, जगामध्ये निसर्गाचे जे कमल आहे त्याच्यापेक्षा भगवंताच्या नाभी कमलातून निघालेलं जे कमल आहे ते काल आहे. म्हणजे काल खराब झाला, भगवंताने कमल निर्माण केलं आणि कमलातून ब्रह्म निर्माण केला. पहा, मनुष्य जे कर्तृत्व करतो ना, ते कर्तृत्व कमळ आहे, त्याच्यातून गोडवा निघतो. म्हणून कमल हा शब्द भारतीय संस्कृतीमध्ये देवापासून तर माणसापर्यंत आहे. ते म्हणतात, हे भगवंता, कमल योगिनीतून ब्रह्मदेवाला निर्माण केलं. ब्रह्मदेवानं माझी मुठभर माती घेऊन 2 पहारेकरी आपल्या दरवाजाला बनवले. ब्रह्मदेवानं काय केलं? पहा, ज्ञान आहे याच्यामध्ये. 2 मुठा माती घेतली माझी आणि त्या मातीचे 2 पहारेकरी बनवले आणि आपल्या दारावर ठेवले. ते 2 पहिले महासागरात झोपत होते. महात्मा विष्णूच्या कानातून मळ उत्पन्न झाला, भगवंताच्या कानातून मळ उत्पन्न झाला. तो काठ दिवारा समान अचेतन अवस्थेमध्ये या आकृतीमध्ये घुसला. या ज्या मळाच्या आकृती होत्या यांच्यामध्ये तो मळ घुसला. त्या मळाबरोबर वायुदेवतेने प्रवेश केला. म्हणजे मूर्त्या होत्या मातीच्या, त्याच्यामध्ये भगवान विष्णूच्या कानातला मळ तो घुसला. आता मळ कसा घुसतो? वारा आला की वाऱ्यामुळे आपल्या कानात मळ जातो. अजून कानावर असे पडदे लावायची पद्धत काही निघाली नाही, जशी तोंडावर निघाली तशी. म्हणून पूर्वीचे लोक काय केले, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कानाला पडदा होता. सगळे माणसं फेटा बांधायची आणि स्त्रिया डोक्यावरून पदर घ्यायच्या, म्हणजे कानात काहीच जाऊ द्यायचे नाही. लोक चुगल्या नाही, भटारपणा नाही. आता काय झालं, कान ओपन, सगळं ओपन थिएटर आहे. आता त्यांच्या कानावर पदर असायचा, म्हणजे तिच्या कानात दुसरं काही जायचं नाही.
वर्षाचे त्यामध्ये 2 दैत्य निर्माण झाले. मधुकैट दुर्गा सप्तशतीमध्ये वास हे निर्माण झाले. त्याच्यानंतर हे दोन्ही राक्षसांनी आकाश आभ्राच्छादित करून टाकलं, म्हणजे इतके वाढले. वायू रूपानं प्रणयुक्त हे दोन्ही असुर हातामध्ये गदा घेऊन ब्रह्मदेवाच्या अंगावर धावून गेले. आता तुम्ही म्हणाल देवाने निर्माण केले, आता आपले पोरांनी धावून येत का घ्यावं आपल्यावर? लक्ष द्या, ज्या दिवशी मुलगा अंगावर धावून येतो त्या दिवशी बाप संपलाय. काय म्हणून ज्ञानी माणसं काय करता, असलेलं तुकडं टाकून देता, तुम्ही तुमचे काय, मी माझ्या सुखाने राहा. तरी ते ढूक ठेवतात. तुम्हाला इतकं काय करायचं, 2 जणांना इतकं लागतं का, असं बोलतात ते. ढेकून निर्माण होतो आणि तोच ढेकून आपल्याला होतो. आपल्याच घामाने होतो आणि तुम्ही त्याला मारताही कसं? तुमच्या अंगावर तुमच्याच घामाने ऊ निर्माण होते, त्रास. आपल्या शरीरात जीव निर्माण होतो आपल्यापासून, मलापासून. म्हणून त्यावेळेस वायुरूप दोन्ही असुरांनी ब्रह्मदेवाच्या अंगावर धावले, अत्यंत बोलू लागले. त्यांचं नामकरण संस्कार केला. एक जो होता मृदू कोमल त्याचं नाव ठेवलं मधु आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं कैटभल. दोघांचे नाव ठेवले मधुकैट. मधु म्हणजे कोमल आणि कैट म्हणजे कठीण. आता बघा 2 शब्द बाहेर पडतात, एक मृदू आणि एक कठोर. आता एक उदाहरण बोलत, तुमच्या जो काही मागितलं नाही द्या, संबंध नाही. कठोर मधुकैट. मधु म्हणजे गोड आणि बसलेल्या लोकांचं. सुनेने सुद्धा वारंवार सासू सासऱ्याला सांगावं, तुमच्या कृपा छायेखाली आमचं घर होऊन जाईल तर बरं होईल. आई तुमचं नाव छाया आहे तर मी त्याला छाया निवास नाव देऊन टाकेल, असं सासूला गोड बोलत राहावं. पण ही आमची लक्ष्मी अशी बोलते सासूला, नसती तर बरी झाली असती सासू, अशी ही मधुकैट आपली. कारण तुमचे ते आप्त आहेत, त्यांच्याशी बोललं पाहिजे. पोरांना कधी म्हटलं अरे खर्च कमी करा, का छातीवर न्यायचं का, मजा करायची, एक दिवस आहे, अशी उत्तरं देत आपले मधुकैट. तपासून घ्या तुम्ही काय उत्तरं दिले. लक्ष ठेवा, हे 2 दैत्य जे आहे, एक मृदू आणि एक कठोर, आपल्या तोंडातून हे शब्द निघतात. आता हे शब्द आपल्याला सुचले कसे, तर कोणाच्या तरी वडिलांनी घर बांधून दिलं, कोणाच्या वडिलांनी मदत केली, आपले करत नाही म्हणून आपल्या तोंडात ते शब्द आले. पण कसे यायला पाहिजे, मृदू. पण आपण अड्डेचा खोर आहे, त्यामुळे आपल्या तोंडात कसे शब्द येतात, कठोर. म्हणून अत्यंत दुर्जय दैत्य घमेंडीनं वाढले आणि त्यांनी युद्धाची इच्छा केली. हे दोन्ही युद्ध करण्याकरता लोकपितामह ब्रह्मदेव जलराशीमध्ये अदृश्य असलेले ब्रह्मदेवानं सुद्धा पद्मनाभाकडे पुन्हा कमळात घुसून गेले. ब्रह्मदेव पोरांच्या धाकाने, ह्या मधुकैटाच्या धाकाने कमळात घुसून गेले. नको रे बापा, प्रत्येक आई बाप आपली आबरू बाहेर निर्माण होण्याकरता तोंड बंद करून बसतात. लक्षात द्या, का मौन घेतात ते, तर आबरू बाहेर येऊ नये म्हणून. लक्ष द्या, ब्रह्मदेव लपून गेले, कारण ब्रह्माची ताकद या दोघांशी लढण्याची नव्हती.
ब्रह्म जे आहे ते सनातन आहे. म्हणून जे सात्विक लोक आहे ते मुलांशी वाद करत नाही. आणि बेडर जे आहे, जाय तुला काय करायचं कर, नाही माझं ऐकत तर जाय तुझ्या सासऱ्याकडे, माग त्याच्याकडे, टेक गुडघे, असं आहे ते. म्हणून चतुर्मुख ब्रह्मा पद्मनाभाच्या मध्यभागात गेले आणि गुप्त रूपानं तिथे निवास करू लागले. शेवटी त्यांना पाहतो काही बाप वडील निघून जातात हरिद्वार ऋषिकेशकडे, तिकडे साधू बनून जातात. बहुवर्षापर्यंत हाल सहन केले. तेव्हा मधुकैट हे अत्यंत विराजमान झाले आणि त्यांना वाटलं की आता आपल्याला वडील गेल्यामुळे आपल्याला कोण बोलणार आहे, असे उन्मत्त झाले आणि यांच्या नाशाकरता भगवंताला अवतार धारण करावा लागला. मग ते भगवंताने यांना मारण्याकरता आपल्यापासून एक शक्ती निर्माण केली भगवती, आणि त्या शक्तीकडून यांना मारले. शक्तीकडून यांना मारले. अनंत शक्ती. ब्रह्मदेवानं कमलाच्या नाळामध्ये विष्णूचं ध्यान केलं आहे. तेजस्वी भगवान पद्मनाभ शय्येवरून उठले आणि या जगताच्या कल्याणाकरता जलामध्ये आणि आणि यांचा नाश. भगवंताने युद्ध केलं आणि मनातल्या मनात करता मी युद्ध केले आणि या दोघेही भावांना म्हणाले तुम्ही माझ्याशी युद्ध करायला या. आता तुमच्याशी माझा असं ऐकल्यावर भगवान युद्धस्थळामध्ये दैत्यांच्या जवळ आले. दोघांना पकडलं आणि भगवंताची स्तुती करते आहे. तुम्ही ज्या वेळेला त्यांना मारलं त्यावेळेला माझं नाव मेदनी विख्यात झालं. हे भगवान पद्मनाभाची आधार बनली. त्यांना मारलं म्हणून पृथ्वीला मेदनी नाव पडलं. पूर्व कालामध्ये वराह रूप धारण करून जगन्नाथ म्हणून संत काय म्हणतात, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. म्हणून नक्षत्र गुरु चंद्रमा नारायण चंद्र गुरु हे सगळे नारायण आहेत. नारायणाचं रूप आहे. आपण या जगताला धारण करतात आणि या जगतामध्ये आपण गदा धरून लोकांचं दुःख दूर म्हणतात. परमेश्वरा आपण जमदग्नी न्याय जावा. क्षत्रियानं नियम आहे. जगाच्या कल्याणाकरता यांनी आम्हाला काही मर्यादा आहे. जगात करून नाश नाही करायचा. अशा प्रकार हे प्रभावशाली काश्यपांना ही पृथ्वी दान दिली. आणि मग काश्यपानं ब्रह्मऋषी काश्यपानं आपल्या पत्न्यांच्या द्वारानं इथे देव दानव आणि मानव यांची निर्मिती केली. माणसाला सांभाळण्याकरता ही पृथ्वी दिली आहे. मनुष्य काय करतो तर पृथ्वीचा सदुपयोग करतो. दानव काय करतो तर पृथ्वीचा दुरुपयोग करतो. देवांना स्वर्ग दिलाय आणि मानवांना पृथ्वी दिली आहे आणि दानवांना पाताळ लोक दिले आहे. पण दानव काय करतात, स्वर्गही आम्हालाच पाहिजे
पृथ्वी आम्हाला पाहिजे आणि पाताळही आम्हालाच पाहिजे, अशी या दानवांची प्रवृत्ती असते. म्हणून दानवांना भगवान दंड देतात, मानवावर कृपा करतात आणि देवांना समज देतात. लक्ष द्या, असं वागू नका, कोणाची ईर्ष्या करू नका. देव काय करतात? दुसऱ्याची ईर्ष्या करतात. म्हणून देवांना भगवंतानी दमन दिलं, दानवांना दया दिली आणि मानवांना दान दिलं. मानव जेव्हा देवाकडे गेले तेव्हा देवाने सांगितलं की तुम्ही दान करत जा. म्हणून या पृथ्वीवर दानाचा महिमा अत्यंत आहे. आता ही पृथ्वी आहे, या पृथ्वीला सुद्धा आपल्याला दान द्यायला सांगितलं. गाईला प्रदक्षिणा केली की पृथ्वी दानाचं पुण्य आहे, आईला प्रदक्षिणा केली की पृथ्वी दानाचं पुण्य आहे, आणि एखाद्या संताला ब्राह्मणाला ही जमीन दिली की पृथ्वी दानाचं पुण्य आहे. म्हणून त्यावेळेस दीर्घकालापर्यंत राजे रजवाडे निर्माण केले, ऋषी लोकांना राजांनी जमीन दान दिली. ही काळाधीन असलेली पृथ्वी परमात्मा आपल्या द्वारानं मी प्रचलित आहे. आता तुम्ही सगळे देवदेवता या भूमीवर कंसानं सगळ्या दृष्टांना आपलंस करून आपल्या ताब्यामध्ये ठेवलेलं आहे आणि सगळीकडे दुराचार चाललेला आहे. हा दुराचार नष्ट होण्याकरता आपण अवतार करा. वैशंपायन सांगतात, जन्मेजया, पृथ्वीचं प्रयोजन ऐकल्यावर कर्तव्याचं चिंतन करणारे ब्रह्मदेव पहा. आता ब्रह्म काय करतं? तर कर्तव्याचं चिंतन करतं. आता या शब्दावर थोडं विवेचन करा. कर्तव्याचं चिंतन काय? तर मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्यावर काही ऋण असतात, म्हणजे कर्ज असतं. मातृऋण, पितृऋण, समाज ऋण, देव ऋण, ऋषी ऋण आणि यमाचं ऋण, हे 6 ऋण असतं आपल्यावर. तर हे आपल्याकडून फिटले पाहिजे. मातृसेवा, पितृसेवा, समाजाकरता परोपकार, तर आई वडिलांना दान, समाजाकरता परोपकार आणि साधू संत आणि गाय यांच्याकरता दान. पुन्हा लक्षात घ्या, माता पितांकरता कर्तव्य, समाजाकरता परोपकार आणि साधू संत यांना दान, ह्या 3 गोष्टी. परोपकारही झाला पाहिजे, कर्तव्य बुद्धीने वागलं पाहिजे आणि दानही देता आलं पाहिजे. पण दान देताना त्याचा अहंकार नको, कर्तव्य बुद्धी करताना त्याचा अहंकार नको आणि परोपकार करताना सुद्धा त्याचा अहंकार नको. 3 मुद्दे लक्षात ठेवा. कर्तव्य बुद्धी, परोपकार वृत्ती, कर्तव्याची बुद्धी राहिली पाहिजे, परोपकाराची वृत्ती झाली पाहिजे आणि दानाचं ध्येय पाहिजे की माझ्या कमाईतून कोणाला तरी दिलंच पाहिजे. जसं आपल्याला रोज सांगितलंय, कुत्र्याला, गाईला, अतिथीला आपल्या अन्नातून द्यायला सांगितलं. अन्नातून आपण अन्न दिलं की शुद्ध होतं आणि शुद्ध अन्नानं सदाचारयुक्त बुद्धी होते. आता कलियुगामध्ये काय, सगळे अशुद्ध अन्न खातात, काहीतरी टाकून त्याला चव आणतात. पाच सोडा शरीराला घातक आहे, पण फाफडा कुरकुर लागावा याच्याकरता टाकला. कशाकरता? कुरकुर. नाही लागला समजा कुरकुर तर काय वेगळे. आरारोट गुलाबजामुन मध्ये टाकून देत आलो. घरातली पत्नी, आई टाकत नाही, कारण तिला माहिती आहे हे वाईट आहे. पण मात्र बाजारातल्या याच्यात भेसळ असतेच. पण आपल्याला आवडतं कोणतं? नमकीन. बाजारातलं खातो आपण. घरच्या शेवला तसा कुरकुरपणा येत नाही कमी. आई ओवा, जिरं असं टाकते आणि तो टाकतो सोडा. अहो, या बाजारातली शेव तयार होतं ना, याच्यात निरमा पावडर कालवता म्हणे, कपडे धुवायची, म्हणजे जास्ती टेस्टी येते. थोडी टाकली तर काही बिघडत नाही. आणखीन काय, थोडी टाकली तर काही बिघडत नाही.
मिठानं धुतलेल्या भाजीपाला आणि केमिकलने धुतलेल्या भाजीपाला, आधीच त्याच्यावर केमिकल आहे आणि पुन्हा धुवायचं केमिकल नाही. मीठ काय करतं तर सगळे दोष काढतं, कारण त्याची उत्पत्ती समुद्रातून झाली. आता संशोधन लागलं ना की मीठ जास्ती पांढरं केलं की त्याच्यातले सत्व निघून जातं, म्हणून मुळातच जे सेंदी मीठ आहे तेच शरीराला चांगलं आहे. आता लागला शोध, एवढ्या कंपन्या निघून गेल्या मिठाच्या, मिठापूर नावाचं गाव होऊन गेलं त्याच्या नावाखाली. आता ते बंद करता येत नाही, ते बंद केलं तर उत्पन्न जातं, टॅक्स जातो. महात्मा गांधीने सांगितलं होतं की जगात मीठ महाग व्हायला नको, ज्या वेळेला मीठ महाग होईल त्यावेळेला देश अत्यंत दुःखी होईल. आता मीठ महाग झालाय, टॅक्स नको असं सांगितलं होतं, म्हणून मिठाचा सत्याग्रह. आता जर वरतून गांधीजी आले तर छाती टोकतील खाली पाहिल्यावर की काय लावलं मी, तर याच्याकरता चांगल्या वळणनी लावलं ना. असं आहे, दळण, वळण आणि मळण 3 गोष्टी लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्ट मळली पाहिजे. पहा, कोणताही पदार्थ करायचा असेल तर त्याला एकरूप करावं लागतं. मळण, दळण, अन्नाला दळावं लागतं, आणि माणसाला वळण, घोड्याला वळण, कुत्र्याला वळण, हत्तीला वळण. दळण, वळण आणि मळण. आता ब्रह्मदेवानं या पृथ्वीचं वचन ऐकलं आणि आपल्या कर्तव्याचं चिंतन केलं की आपल्याला आता काय कर्तव्य केलं पाहिजे. म्हणून ब्रह्मदेवानं आपल्या शरीरापासून ऋषी निर्माण केले, ज्ञानवान. आणि ज्ञानवान लोकांना असं सांगितलं की प्रजा ज्ञानवान करा. पण नेमका घोटाळा असा झाला की अदिती नावाची स्त्री काश्यपाला मिळाली आणि दिती मिळाली. दितीनं काश्यपाचं ऐकलं नाही आणि त्यामुळे राक्षस उत्पत्ती झाली. ज्या पती पत्नींमध्ये भेद येतो, मतभेद येतात, त्याचा परिणाम संततीवर होतो. म्हणून लग्न याचा अर्थ आहे की दोघी एकत्र झाले पाहिजे, संलग्न. पण आपण लग्नाकडे लक्षच देत नाही. तो बँड आणि ते फटाके, ते इकडे तिकडे, नवरदेव नवरी, मित्र मैत्रिणी यांच्याकडे लक्ष देतात. आता तुम्ही इकडे लक्ष द्या, बाकीच्यांकडे नंतर लक्ष द्यायचं आहे. पण तरी गुरुजी सांगत राहतो सावधान, तो तू दक्षिणा घेईन गुच्छ बैस. म्हणून अज्ञानांचं लग्न लावण्यात काही अर्थ राहत नाही. एकदा या मंदिरावर एक मोठा अधिकारी लग्न नवरदेव म्हणून आला होता. तर मला कळालं की बा अधिकारी मनुष्य आहे, म्हणून मी एक खुर्ची पाठवली. त्यांना कळालं की बा दादांनी आपल्याला खुर्ची पाठवली, म्हणून ते खुर्ची घेऊन आले आणि मला म्हणाले, दादा आज सगळ्या नातेवाईकांत बसलं पाहिजे, कारण ते माझ्या लग्नाकरता आले. मी जर खुर्चीवर बसलो तर ते अहंकार दिसेल, म्हणून तुम्ही मला मानाने खुर्ची पाठवली, धन्यवाद. मी ते त्यांच्या नातेवाईकात खाली बसले. काय त्याला काय समजलं होतं, कर्तव्य, की आज सगळे नातेवाईक माझ्या लग्नाला आले आहे आणि माझ्या लग्नाला आल्यामुळं मला त्यांच्यात बसलं पाहिजे. आता आपली मावशी लग्नाला येते तर हॉटेलमध्ये उतरते, आत्या येते तर हॉटेलमध्ये उतरते. काय कर्तव्य बुद्धी आहे. हा, नाश्ताही तिकडून करून येते ते, कारण आम्हाला फ्रेश आवडतो. अशा तर तुमच्या मावश्या, अशा तर तुमच्या आत्या. भाऊ सुद्धा अमेरिकून आलतो, म्हणतो तुमचं पाणी चालत नाही, मी बेसरेल पेतो, तोही तिकडेच राहतो. आता काल विज्ञानानं जाहीर केलं ना, या लोकांनी याचं पाणी प्यायले म्हणे यंत्राचं, म्हणून या रोगाचा प्रतिकार ते करू शकले नाही. झाल्याबरोबर फटाफट माशासारखे मरून गेले बाकीच्या देशांमध्ये. कारण पाणी काय करतं, शरीरामध्ये ऊर्जा देतं म्हणे. तर सगळं पाणी तुम्ही त्याच्यातलं मशीनने जर त्याच्यातलं सगळं काढून टाकलं तर ते अगदी निर्जीव होतं आणि मग त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होत नाही. पहा तुम्ही, मशीनमध्ये पाणी टाकलं, मशीन चालू लागलं की मशीन त्या वाफेनं चालतं आणि ते पाणी तुषाराने बाहेर पडतं. तसं आपल्या शरीरामधून पाणी काय करतं, सगळी घाण काढतं.
नियम आहे. आता काही दिवसांनी मशीने बंद पडतील, पण ते कंपनीवाले सरकारला पैसे देतील, ते म्हणतील चालूच ठेवा. असं आहे ते. पाणी पचवता आलं पाहिजे माणसाला. पाणी पिना छान के गुरु करना जान के. पाण्यामुळे थोड्या मलेरिया किंवा डिसेंट्री वगैरे अशा आजार होता, म्हणून पावसाळ्यात पाणी उकळून प्यायचं, झालं बस, एवढंच करायचं. त्या पाण्याला तितकं गरम करावं लागतं तेव्हा ते शुद्ध होतं. पाणी असं नुसतं यंत्राने शुद्ध नाही होत, त्याला तेवढी हीट द्यावी लागते, तेव्हा ते पाणी शुद्ध होतं आणि मग ते पाणी प्यावं लागतं. पण सगळ्याच ऋतूमध्ये ते चालत नाही, ते फक्त पावसाळ्यात करायचं. बाकीच्या ऋतूत पाण्याला सुद्धा चव असते बघा. आता अश्विनानंतर पाणी गोड लागायला सुरुवात करेल, आता पाणी बेचव असतं. म्हणून पाण्याचं दोष सांगितले आपल्याला. त्यावेळेस ब्रह्मदेवानं इंद्र, वरुण, यम, धनाध्यक्ष कुबेर यांना नारायणाकडून त्यांचं कर्तव्य शिकवलं. ब्रह्मदेवाने सांगितलं की देवा, हे सगळे माझ्याबरोबर काम करणारे, यांना यांचं कर्तव्य शिकवा. मग कर्तव्यामध्ये फक्त मानव सेवा प्रधान ठेवा. मानवाशी मानवाने माणुसकीने वागावं हा प्रधान धर्म आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. बस. मग प्रेम अर्पावं म्हणजे एका ग्लासाने सगळ्यांनी पाणी प्यायचं का तोड लावून जनावरासारखं? नाही. प्रेम द्यावं म्हणजे कोणालाही देताना. काही काही बाया काय फार हुशार असतात, आपला चहा करून घेतात, मग बाकीच्यांचा तोच उकळलेला चहा आणि त्याच्यात एक चमचा टाकून देतात, उकळून देतात, नौकरांना प्यार आहे. तर असं नाही करा. त्यांना सुद्धा तो गाळलेला चहा काढून फेकून द्या आणि चांगला चहा टाकून त्यांना चहा द्या. हे प्रेम आहे. बरेच लोक आपलं तळून घेतात आणि मग उरलेल्या तळ्यात मग बाकीच्यांचं तळतात तुपात. नाही, असं नाही करू. एक धर्म आहे की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि प्रेम कशामध्ये? अन्नामध्ये. म्हणून चांगलं अन्न सगळ्यांना द्यावं हा खरा धर्म आहे. म्हणून भारतीय संस्कृती अन्नदानाला महत्व देते. आंधळा, पांगळा, लुळा यांना जीव घालणं हा धर्म आहे. माता, पिता, देव, ब्राह्मण, गाय यांना देणं दान आहे. कारण यांच्यापासून रिटर्न मिळतं. धर्मापासून प्रतिष्ठा मिळते. धर्मापासून प्रतिष्ठा मिळते. चंद्रमा, सूर्य, वायू, 12 आदित्य, 8 वसु या लोकांना कल्याण करण्याकरता भगवंताने आज्ञा दिली. तुम्ही जगाचं काय करायचं? कल्याण. तुमच्या हातामध्ये कल्याण. 11 रुद्र यांना सांगितलं की तुम्ही देवांचं, मानवांचं रक्षण करा. 2 देव वैद्य अश्विनी कुमार यांना सांगितलं तुम्ही जगाचं आरोग्य पहा. बृहस्पती शुक्राचार्य यांना काल आणि काली कर्तव्य सांगितलं. शुक्राचार्यांना दानवांचं गुरु बनायला सांगितलं आणि बृहस्पतींना देवाचं गुरु बनवलं. पण शुक्राचार्य हे दैत्यांमध्ये मिसळून गेले. दैत्यांनी शुक्राचार्यांना मद्यपानाची सवय लावून टाकली. शुक्राचार्य कर्तव्यात कमी पडले. आपल्या मुलीच्या लोभानं कच याच्या कचाट्यात सापडून गेले. कारण शुक्राचार्याने मुलीवर काय केला? अधर्म स्नेह. धर्माने स्नेह नाही केला. मुलीवर जरूर प्रेम करा. बरेच वडील काय करतात, आपल्या मुलासमोर, सुनेसमोर मुलीला पैसे देत नाही, स्टेशनवर जाता पोहोचवायला. खरं आता भाऊ असतो, भाऊने जायला पाहिजे स्टेशनवर, पण बाबा म्हणता नाही मी जातो ना, मी जातो, तू थांब, तू दुसरं काम कर. आणि तिथे गेल्यावर गाडीमध्ये बसता बसता 2000ची मोठी नोट देतो पोरीला बाप. आणि तो नातू पाहतो. नातू घरी आल्यावर सांगतो, आई आजोबांना आत्याला 2000ची नोट दिली. कसा कचाट्यात सापडत होतो. काही गरज होती काय? घरीच देऊन द्यायला काय हरकत होती सगळ्यांच्या समोर? पण असे तुम्ही बाप चोरून उद्योग करता. म्हणून मुलीने सांगावं, बाबा तुम्ही माझ्याकरता अपमानित होऊ नका. जे द्यायचं असेल ते माझ्या
वहिनीसमोर भावासमोर द्या. अशी मुलगी जन्माला आली पाहिजे आपल्या घरी, ती नाव काढते. जी चोरून चोरून मागते ती मुलगी नाही. पहा बसलेल्या बापाच्या घरी कटकट करून आणता तुम्ही, तुमच्याही घरी कटकटच होईल. कधी कोणाच्या घरात आपल्या संबंधानं कलह निर्माण व्हायला नको. हा धर्म आहे खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आपण कपट करतो म्हणून तर लोक अंधनामध्ये मुलीला कपाट घेऊन देतात, चोरून चोरून ठेवत जाय बाई. कपाट कपाट नाही तर आपल्याकडे कपाटाला नाव काय होतं पूर्वी? भंडारी. छल कपट हे एक असतं. पहा तुम्ही मुलींना पुस्तकाचे स्वतंत्र कपाट करून दिले, त्याच्यात सगळ्या फालतूक चिठ्ठ्या, म्हणून आईने तपासावं मुलगी गेल्यावर. हे आईला कळतच नाही, ती झीज पाहत बसते. आणि मग एक दिवशी गल्लीत थुतू होते. आपण विचारपूर्वक वागलं पाहिजे. विचारो नि बोले विवंचो नि चाले. बृहस्पती शेवटपर्यंत, जेव्हा इंद्रांनी ऐकलं ना तेव्हा बृहस्पती तपाला निघून गेले, इंद्राच्या मताप्रमाणे वागले नाही. म्हणून इंद्राला गुरुच्या अपमानाचं 2 वेळा पाप लागलं. आणि ज्या वेळा पाप लागलं तेव्हा इंद्र दरिद्री झालाय. इंद्र काय झालाय? दरिद्री झालाय. बृहस्पती बोलले नाही. ज्यावेळा मनुष्य सत्तेनं, संपत्तीनं, अहंकारानं गुरु आई बाप यांचं ऐकत नाही ना, तेव्हा आई बाप मौन धारण करतात. आणि शेवटी मनुष्य लक्ष्मीहीन होतो. लक्ष्मी त्याला पराजित करते. भगवान महेश्वर, स्वामी कार्तिक, यक्ष, गंधर्व, चरण, नाग वगैरे यांना सगळ्यांना भगवंताने आज्ञा दिली की माझ्याबरोबर तुम्ही अवतार धारण करायचा. अग्नीला आज्ञा दिली की तू अंश प्रयोगानं प्रत्येक ठिकाणी जा. अग्नीला काय आज्ञा दिली आहे? पहा, लाकडामध्ये अग्नी आहे, घर्षण झालं की पेटतो. आपल्या पोटामध्ये अग्नी आहे, अंश रूपाने प्रत्येक ठिकाणी जा. सर्व प्राणी मात्रांमध्ये अग्नी आहे. जर अग्नी नसता तर त्यांनी खाल्लेलं अन्न पचलं नसतं. पचाम्यहम. प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे पंचमहाभूतच आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि त्यामुळं ती सगळी कर्म चालतात. या पृथ्वीच्या हिताकार्याकरता राजांमध्ये युद्धाचं ज्वाजल्य निर्माण केलं. ज्या वेळा पृथ्वीवर भार उभा राहतो, जसं आपल्या डोक्यावर केस जास्त झाले की आपण म्हणतो उतरवून टाका, त्याप्रमाणे भार सहन करायचं मनुष्याला शक्ती नसते. स्त्रियांना भार सहन करावा लागतो आणि सहन करण्याची शक्ती पण असते. म्हणून स्त्री शक्ती जगात श्रेष्ठ आहे, पण तिचा दुरुपयोग व्हायला नको. तिचं जर प्रदर्शन झालं तर विघ्न येतात. म्हणून स्त्री शक्ती गुप्त पाहिजे, प्रसंगाला ती प्रकट करायची. आणि पुरुष शक्ती मात्र रक्षणार्थ वापरायची. अशा 2 गोष्टी ब्रह्मदेवानं सगळ्यांना, आपल्या नारायणानं सगळ्यांना सांगितला. आता नारायणाबरोबर कोण कोण उद्या मथुरेमध्ये अवतार धारण करणार ते उद्याच्या सत्रात आपण पाहू. हरे राम. त्या ब्राह्मणानं अधिक मासाचं पुण्य दिलं आणि ती अप्सरा उद्धरली. ऐकोणी क्षीराब्दी सूता म्हणे हो स्वामी भगवंता, तुम्ही अप्सरा उद्धार कथा मदकथिली. आता अधिक मासी फळ पुनरपि मज सकळ, ऐकोनी तळमळ होतसे. जो अधिक मासी नित्य स्नान करी, तयाच्या पापाची भुरी कैसी होते ते सांगा. म्हणे सूर्योदयाच्या आधी विधियुक्त जो स्नान करी, 12 स्नान फळ भोगितो निश्चय. म्हणून महितली गंगाजल अथवा घरचे गंगोदक, सर्व कामार्थ आचरावे. नदीवर जावं, तलावावर जावं आणि नसेल तर आपल्या घरचं पाणी सुद्धा गंगोदक समजावं. अधिक मासी प्रयागी करुणी स्नान, माधवाचे घेता दर्शन, सकळ पातक दग्ध होय.
अधिक मासी स्नान करिता सरस्वती तिरी सहस्र जन्म विद्या प्राप्त होय. सूर्यग्रहण समयी कोटी गोदानाचे पुण्य अधिक मासी स्नान करिता. कुरुक्षेत्री सतत स्नानाचे फळ अधिक मासी केले स्नान. ज्या ज्या तीर्थावर आपण स्नान करतो त्याचं फळ या अधिक मासात स्नान केल्यानं प्राप्त. अधिक मासी जो स्नान करी दुःख दारिद्र्य त्याचे घरी. जे भक्तीने अधिक मास स्नान करती तीर्थ स्नानाचे फल होय प्राप्त. अधिक मास यज्ञ याग श्रमता आपणची मुनी पावी योग्यता. म्हणून अधिक मासी स्नान करावे. म्हणून अधिक मासात स्नान करावं. गो भूमी वस्त्र सुवर्ण अन्नदाने दिल्या विण स्वर्ग जे इच्छिती ते अधिक मासी स्नान करावे. ज्यांना काही दान देणं शक्य नाही त्यांनी स्नान करून स्वर्गाला जावं. कार्तिक मासी दान धर्म ऐकसी एके कर्म फल उत्तसी. अधिक मास अनुदिनी करावे. म्हणून अधिक मासात स्नान रोज करावं. जमलं तर 2 वेळा करावं, जमलं तर 3 वेळा करावं. काही न मिळे शोधिता जगत्र तरी सर्व पापनाशक विचित्र. म्हणून हे स्नान काय आहे? पापनाशक आहे. ऐसा अधिक मास याचा महिमा विशेष सांगितो मनोकामना पूर्ण करी. म्हणून या मनोकामना पूर्ण करणारा आहे. प्रिय अधिक मासी नित्य स्नान न घडी 3 दिन करावे. लगेच सोपा उपाय केला. 3 दिवस तरी करा म्हणे. पद्मा म्हणे चक्रपाणी पुन्हा प्रश्न करते म्हणून रागन धरावा म्हणी. भक्त कामना पुरवणे ऐसे मुख्य कारण तुमचे. देवा मी पुन्हा प्रश्न करते, राग येऊ देऊ नका. तुमचं काम काय? भक्ताचं मनोरथ पूर्ण करा. अधिक मासी त्रिदिन स्नानासी कोणती गती पावली. ऐशी कथा सांगा. 3 दिवसाच्या स्नानानं कोणती गती मिळाली असं सांगा म्हणे. म्हणे गोदावरी तीर पैठण नामे गाव सुंदर त्या माझी चातुर्वर्ण समस्त राहती. स्वधर्माचे पालन करती श्रद्धापूर्वक अनुदिनी स्वधर्माचरती. असा एक ब्राह्मण होता म्हणे स्वधर्माचं आचरण करणारा. धर्मशात तरी मासी 3 दिन यथाविधी केले स्नान. अधिक मासात अनगण स्नानाविन दौडू नये. यथाशक्ती धर्माचरण श्रुतीचे वचन मी 3 दिन स्नान करीन ऐसा संकल्प केला. धर्मशर्मा ब्राह्मण पुढील मलमासी बहुप्रीतीने 3 ज्ञान स्नान आरंभिले. गौतमी माझी यथाविधी 2 दिन स्नान केले. तृतीय दिनी गौतमी पातला. 2 दिवस चांगलं स्नान केलं. 3ऱ्या दिवशी आंघोळीला आला. शुद्ध जल कमंडलू घेऊन स्वग्रहापती जाता जाण. नक्षत्र उजवले नाही ऐसे एक खदिरांगला सारखी पिशाच योनी येऊन उभी राहिली. अति भयानक वारंवार हृदय पीडित आक्रोश करीत. त्या सोमशर्मा धर्मशर्मा ब्राह्मणाच्या समोर एक पिशाच आलं आणि गर्जना करू लागली. ती विप्राची वाणी पडता काणी दृष्टीपातता क्षणी. धर्मशर्मा नमस्कारोनी विनयी बोलता संक्षेप. हे विप्रंदला माझे जन्माचे पाप दुर्गती आहे जाणबा. तुम्हाला पाहिलं म्हणे आणि मला जागृती झाली. ऐसे पिशाच धर्माशी बोलत तव धर्माशर्माच्या हृदयी दया उपजत. त्याला दया आली की अरे हिचा उद्धार करावा. आता हिचं पाप कसं जाईल म्हणून धर्मशर्मानं दयाळ होऊन त्या प्रेत्याविषयी कळकळला. अरे पेदा तुझं ऐसे प्रेतत्व कोणते प्राप्त झाले ते सांग. ऐकोनी प्रेताचे लक्षण पूर्वस्मरण झाले. मग जोडोनी उभय धर्म्या शपथ दयार्णव केले. सुवर्ण बहु वस्तू चोरिल्या परदारा असंख्य धरिल्या. अनेक सुरा सेविल्या कुमारी केल्या बलात्कारे. प्राणघात बहु केले द्रव्य वळिले नाना परी आगळे. पुढे आयुष्य यमदूत बांधोनी नेले मज आणि इथे गोदावरी तिरी पिशाच ठेविले. आणि अशा प्रकारचं मी चुकीचं काम केलं. त्यामुळे धर्म शर्मा दयाळू ब्राह्मण म्हणे रे प्रेत तू पूर्ण ना घाबरनुकू जाण मी पुण्य देतो. मनोनी हरी स्मरून हाती उदक घेतले. अधिक मासी 3 दिन स्नान केले तया दान केले. म्हणून ते पाणी घेतलं आणि त्या प्रेताला दिलं. ते पुण्य पडता समस्त दिव्य देह प्राप्त झाला जाण. विप्रा लागोनी आनंद झाला.
त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि ब्राह्मणाला आनंद झाला का की आपण एका प्रेतातून मानवाला निर्माण करून त्याचा उद्धार केला. भावे सभी विप्रा लागून आणि पुढच्या अधिकामध्ये ब्राह्मणाने महिनाभर स्नानाचा संकल्प घेतला. इंदिरे अधिक मासी 3 दिन स्नान करता ऐसे पुण्य मग 30 दिवस कवन वर्णन करू. ऐकोनी सिंधू नयनी म्हणे रे भगवंत चक्रपाणी तुम्ही साधू तुल्यवाणी धन्यवाद. आता कृपा करोनी स्नानाचा महिमा ऐकोनी पुनश्च प्रश्न उद्भवला. पुढच्या प्रसंगी आणखीन कथा मध्ये सांगा. ऐका श्रोते एकाग्रचित्त. म्हणून श्रोते हो अशा कथा ऐकत राहा की त्याने तुमचं मन तयार होईल. अधिक महात्म्य सार बृहन्नारदी पद्माधार सज्जन श्रोते ऐकते चतुर एकविंशोऽध्याय. आता पुढच्या अध्यायामध्ये सुद्धा आणखीन पिशाच्यांना एक विप्रदास नावाचा शूद्र उद्धार करेल आणि सोमशर्मा नावाचा ब्राह्मण राक्षसांचा उद्धार करेल. स्नान दिव्याचं पूजन याच्याने पिशाच्ची योनी मुक्त होते. म्हणून महिनाभर दिवा लावण्याची परंपरा आहे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण योगी 28 विठ्ठल ओभा वामांगी रुक्माई दिव्य शोभा पुंडलिका भेटे परब्रह्मा लेखा चरणे वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा. रुक्माई वल्लभाराईच्या वल्लभा पावे जुलगा. जय देव. तुळशी माळा गळा कर ठेवून कटी कासे पितांबर कस्तुरी ललाटी. देव सुरवर नित्यता भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा. जय देव. आषाढी कार्तिकी भक्त जन येती ओ साधू जन येती. चंद्रभागेमध्ये स्नान जे करती दर्शन वेळा मात्रे तया होय मुक्ती. केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे वाढती. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा. जय देव. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा सकळ देवा देवा कृपाळुवा श्री केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सदरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापदे कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका दर्जाक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणाचे निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरणांगना बाळकृष्ण तुकाला लोटांगणे मधुराव द्यावा श्रीचरणी हेच करीतसे विनवणी वंदनी सोडवावे भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवा पांडुरंग हरी वासुदेव हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु